नमस्कार, स्वागत आहे मैत्रिणींनो तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी। आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती। तर मैत्रिणींनो, सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम, त्याचबरोबर गुड मॉर्निंग। आजची मॉर्निंग थोडीशी लेट झालेली आहे, उशिरा उठले होते आज। लेडीजचा मंथली प्रॉब्लेम, तर मलाही माझे पिरियड स्टार्ट झाले होते। तर पिरियड स्टार्ट झाल्यानंतर जे ते माझी पूर्ण बॉडी एक करते, खूप बॉडी दुखते आणि कंबर पण भयानक दुखते, कारण की शौर्याच्या वेळेला मला जे ते सी सेशन झालेलं आणि त्या अगोदरही माझे जवळजवळ 3 ऑपरेशन झालेले आहे। सो माझे बॅकला जवळजवळ 3 इंजेक्शन लागलेले आहेत। तर एवढी बॅक पेन होती ना माझी, की पिरियडच्या दिवसांमध्ये मला खूप भयानक त्रास होत असतो। सो रात्री पिरियड स्टार्ट झाले, म्हटलं आता बँड वाजली माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळतच असेल, तरी मी थोडासा फ्रेश होण्याचा प्रयत्न केलेला आहे। 7 वाजता उठले आणि त्यानंतर मग सगळ्यात अगोदर जे कॅटल ऑन केलेली आहे, पाणी गरम करायचंय स्वयंपाकासाठी। ओव्याचं पाणी बनवून घेतलं। ओव्याचं पाणी जे ते म्हणजे 1 ग्लास ओव्यामध्ये 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा, छोटा जो चमचा असतो पोह्यांचा, छोटा बरं का, मोठा नाही, छोटा चमचा भरून ओवा घालायचा। ते पाणी उकळून 1 ग्लास अर्धा ग्लास करायचं आणि ते पाणी घ्यायचं। बऱ्यापैकी पिरियड मध्ये आपल्याला अंगात पाय दुखायला, कंबर दुखायला फरक पडतो। पिरियड ते आपले फ्री होतात, म्हणजे मोकळे येतात आणि आपल्याला मेंटली पण एक रिलीफ मिळतं, छान वाटतं। मला तर खरंच इतकं डोकं आता जड पडलेलं आहे ना, तर हे याचं ओव्याचं पाणी घेतलं ना की मला लगेचच, म्हणजे एवढं नाही पण फरक पडतो। एखाद्या वेळेस मेंटॅलिटी पण असू शकते। सो मी माझं ओव्याचं पाणी बनवून घेते आहे आणि मुलांची टिफिन मला द्यायची, मुले देणार आहे। माझ्या मुलांची स्कूल जे ते आमच्या घरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, तर एवढी अडचण येत नाही। बऱ्यापैकी लेडीज लेट म्हणजे नंतरून टिफिन देतात, फक्त 10:30-11च्या आत आपल्याला टिफिन घेतो रेडी करून। स्कूलमध्ये जिथे टिफिन ठेवायची जागा असते तिथे नेऊन ठेवून द्यायचा। तर म्हटलं मग चला नंतर आपण टिफिन देऊया मुलांचा। अगोदर मग मी सगळे स्वयंपाकाची तयारी करून घेतलेली आहे। माझं हे ओव्याचं पाणी पण बनवून रेडी आहे आणि हे थोडंसं आता मी थंड होऊन देते, कारण खूप कडक आहे, आताच उकळवलेलं आहे मी। तर आज देते मी गाजर आणि बटाटा दोन्ही मिक्स भाजी बनवणार आहे। त्यासाठी असे बॉक्स शेप मध्ये मी गाजर कट करून घेतलेले आहे आणि बॉक्स शेप मध्येच मी बटाटेही कट करून घेतलेले, 3 मोठ्या साईजचे बटाटे जे ते कट करून घेतलेले, पीठ मळून घेतलेलं आहे आणि म्हणजे ते भिजेल, छान असं मुरेल पीठ, त्याकरता पीठ मळून घेतलं। आत्ता झाकून ठेवले आणि पिठाचा डबा रिकामा झाला, तर थोडंसं पीठच होतं त्यामध्ये, तर ते पीठ ते जे आपण पोळीला लावण्यासाठी पिठाचा डबा केलेला असतो ना, त्यात काढून घेतलं आणि पिठाचा डबा घासून पुसून जागेवर ठेवून दिला। त्यानंतर दुसरी भाजी जी ती मी कांद्याच्या पातीचं पिठलं बनवणार आहे। आमच्या घरात सगळ्यांनाच हा एक प्रकार खूप आवडतो, गावरान पद्धतीचा असतो हे पदार्थ, म्हणजे पिठलं बाजरीच्या पिठापासून बनवलेलं कांद्याच्या पातीचं, तर ते बनवणार आहे। तर त्यासाठी कांद्याची पात जी ती कट करून धुवून ठेवलेली आहे, कोथिंबीर कट करून पाण्यामध्ये मुरत ठेवलेली आहे, कढीपत्ता आणून ठेवलेला आहे। जेवढ्या वस्तू मला लागतात त्या सगळ्या मी किचन प्लॅटफॉर्मवर आणून ठेवलेल्या आहे। बाकी घर जे ते पूर्ण आवरलेलं आहे आणि आता स्कूलमध्ये जे ते मुलांना म्हणजे क्रिसमसचं सगळे काय ते परफॉर्म करणार आहे काय, त्याच्यावरची त्यांची रिहर्सल चालू आहे। तर त्यामुळे मी शौर्याला पाठवलेलं नाही, शौर्य इकडे झोपलेला आहे आणि अनुष्का गेलेली आहे आणि तनिष्का तिच्या कॉलेजला गेलेली आहे आणि घर मग मी पूर्ण आवरून घेतलं। हे यांचं लॅपटॉपवर काम करत होते, तर अजून हे येणार आहे 10 वाजता, हे ऑफिसला जात असतात। तर मग हे अनुष्काला सोडवायला स्कूलमध्ये गेलेले आहे आणि थोडंसं त्यांचं काही कामही होतं ते करायला गेलेले। तर मी तेव्हा पूर्ण घर जे ते छान असं आवरून घेतलं आणि खरं सांगते अशा प्रकारे फक्त छोटेसे चेंजेस केले ना घरामध्ये, तर खूप छान वाटते। काहीच नाही, जे माझ्याकडे घरामध्ये अवेलेबल होतं ना त्याच गोष्टींमध्ये मी हे चेंजेस केले आणि खूप छान असं घर वाटतंय। जे सोफ्याचं कव्हर आहे तेही माझ्याकडे अगोदरपासून होतं। या अगोदर माझ्याकडे एक सोफा होता, पण त्यावेळेला मी ब्लॉगिंग करत नव्हते, एक 8-10 वर्षापूर्वी।
तर तो कॉर्नर सोफाच होता, त्याचं हे कव्हर होतं. तर तेच मी आता यूज केलं. त्यावेळेला मी 2-3 कव्हर घेतलेले, ते चेंज करून वापरायचे. नेहमीप्रमाणे माझी सवय क्लिनिंग 4-8 दिवस झाले. मी तर 8 दिवसाला चेंज करते. माझे मिस्टरही माझ्यावर खूप ओरडत असतात की सारखं कपडे धुवत असते, सारखी कपडे धुवत असते, किंवा मग आवरत असते, हे घे ते घे, हे झटक ते झटक, हे कर ते कर, इकडची वस्तू तिकडे, तिकडची वस्तू इकडे. पण ते मला आवडतं आणि छान वाटतं. थोडंसं चेंज केलं ना तर बरं वाटतं. घरामध्ये तेच 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 बघून आपण बोर होतो. तर त्यामुळे मी अशा प्रकारे घरामध्ये थोडे थोडे चेंजेस देते. 8 दिवस खूप होता मला, मी करत असते. आणि वेळ मिळाला की मी झोपण्यापेक्षा, कुठे जाऊन बसण्यापेक्षा ते माझं घरातलं काम करत बसते. हो, घरी कोणी आलं त्यांचा आदर सत्कार, पाहुणचार व्यवस्थित करायचा, नाही करायचा असं नाही. आपल्या घरी कोणी होऊन येतंय तर, पण मी स्वतःहून बऱ्यापैकी पटकन कोणाच्या घरी जात नाही. मला ते आवडतही नाही. किंवा मग वेळ अशी वाया घालवायची, कोणाच्या तरी घरी जाऊन बसायचं, मग ते असे बाता मारत बसायच्या, गप्पा मारत बसायच्या. त्याच वेळेमध्ये आपण आपलं भरपूर सारं काम करू शकतो. आपलं घर आपण छान ठेवू शकतो. हे बऱ्यापैकी सगळ्यांना कळलं तर खूप छान होईल. आणि याच्या घरी जाऊन बैस, त्याच्या घरी जाऊन बैस, यात ना थोडे दिवस तर छान वाटतं, पण काही दिवसांनी ते आपोआप क्लेश व्हायला लागतं, भांडणं व्हायला लागतात. सो मी या गोष्टींपासून खूप लांब राहते. माझी फक्त एक स्कूल फ्रेंड होती, एक नाही 2-3 जणी स्कूल फ्रेंड होत्या. त्यातली एक खूप खास होती, मिनाज तिचं नाव आहे. आम्हाला दोघींचाही आमचा स्वभाव असाच होता. आम्ही आमचं काम, आणि ती माझ्या विषयी खूप पॉझिटिव्ह होती, मी तिच्याविषयी. तर आम्ही एकमेकीला अजिबात सोडत नव्हतो. ती एक फ्रेंड जर सोडली ना तर त्यानंतर माझी दुसरी फ्रेंड आहे माझी आई, माझी तिसरी फ्रेंड आहे माझा नवरा, माझी चौथ्या 2 फ्रेंड आहे, त्या म्हणजे माझ्या 2 मुली, आणि एक बॉयफ्रेंड पण आहे, तो म्हणजे माझा मुलगा. तो सुद्धा काय पाहिजे ते मला येऊन सांगत असतो. त्याला काय वाटलं, काय नाही वाटलं, कशाची चिड आली, काय केलं, सगळं ते मला सांगत असतो. मुली मला सांगत असतात. आणि मीही बऱ्यापैकी माझा रागही त्यांच्याकडे काढत असते. आणि मला जे छान वाटतं तेही त्यांच्याकडे काढत असते. आता 2-3 दिवस झाले तेव्हापासून मला माहिती होतं माझे पिरियड्स येणार आहे ना, माझी ना आपोआप चिडचिड होत होती, मूड स्विंग्स होत होते. ते त्यांना कळून चुकलं. तर लाईट गेली तर ते बोलायचे मला की मम्मी तुला काय होतंय, काही त्रास होतोय का, असं होतंय का, तसं होतंय. माझा नवरा, माझा फ्रेंड आहे ना, तो सुद्धा बोलायचा आणि मुलं सुद्धा बोलायचे. तर अशा प्रकारे म्हणजे त्यानंतर मी माझे कोणी फ्रेंड ठेवले नाही. आणि बाकी सगळे आपले फ्रेंडच असतात. समोर आलं बोलायचं, एवढं काम आपलं असतं तर ते मी करत असते. कोणा सगळ्यांसंग नीट राहायचं, गोड राहायचं, अजिबात कोणासंग भांडण क्लेश करायचं नाही. आणि कुणाविषयी ऐकूनही घ्यायचं नाही. जिथे असे काही गप्पा चालू तिथून बाजूला निघून जायचं आणि कोणाविषयी बोलायचंही नाही. हे तत्व मी माझ्या जीवनात खूप पाळते. म्हणजे त्यामुळं ना खूप लेवल हाय नाही होत, खाली राहते आणि आपल्या घरामध्ये जीव लागतो, मन लागतं. असो, खूप मोठी फिलॉसॉफी या गोष्टीची माझ्याकडे तर खूपच आहे. मी जास्त म्हणजे मिसळते, सोशल होते, जास्त लोकांमध्ये मिसळते. पण जी वेळ आहे त्या वेळेपुरतं, तेवढ्या पुरतं. नंतर आपल्या घरी आलं, आपलं घर आणि आपण बस, एवढंच. याच्या व्यतिरिक्त जास्त नाही. किट्टी पार्टीला गेलं, इकडे गेलं, मैत्रिणी तिकडे गेल्या फिरायला, अजिबात नाही. ऍक्च्युली ती गोष्ट खूप छान आहे, चांगली आहे, केलंच पाहिजे. पण मला त्या गोष्टीला वेळ मिळत नाही, त्या गोष्टीत वेळ घालवणंही योग्य वाटत नाही. काही गोष्टींची खरेदी करायची, काही करायचं आहे तर आम्ही फुल फॅमिली निघतो. आतापर्यंत व्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच आहे, फुल फॅमिली बाहेर पडतो आणि काय पाहिजे ते करत असतो. चला, व्हिडिओ खूप मोठी होऊन गेली. 8 मिनिटं मी तुमच्यासोबत बोललेली आहे. मला फक्त एक टॉपिक द्या, मी 1-2 तास सुद्धा छान अशी तुमच्यासोबत बोलेल आणि खूप बकबक करेल. अशी माझी घरची सुद्धा मला म्हणतात की तू खूप बकबक करतेस. तर ओके, मला बघा तुमच्या संग बोलले ना तर खूप छान वाटलं आणि माझा मूड रिफ्रेश झाला. तर चला, मी ते माझं ओव्याचं पाणी पिऊन घेते आणि पुढच्या स्वयंपाकाला लागते. व्हिडिओ एंड पर्यंत राहा, कारण की खूप छान अशा 2 रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि व्हिडिओ बघायला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला तर मग मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर मी जे ते मला ज्या कढाया पाहिजे आहे ना त्या कढाया एकदा काढून घेईल. आणि त्यानंतर यातली जी लोखंडी कढाई आहे ना, ही कास्ट आयरनची कढाई आहे, ही धुवून आणि मग मी पुसून यूज करणार आहे स्वयंपाकासाठी. आणि दोन्ही कढाया मी जे ते
पुसून घेईल आणि स्वयंपाकासाठी यूज करेल. तर ओपन किचन असल्यामुळे आपल्याला आपले भांडे जे ते उघडे असतात, तर शक्यतो कुठलंही भांडं घेताना ते पुसून किंवा मग धुवूनच घ्यायचे. ज्यांचं ओपन किचन आहे त्यांच्यासाठी सांगते मी. ज्यांचं किचन मस्त मॉड्युलर आहे किंवा व्यवस्थित सेमी मॉड्युलर आहे त्यांच्यासाठी तर काय ते आतमध्येच असतं सगळे भांडे, तर एवढं काही त्यांना काळजी करण्याची गरज नसते. आणि त्यानंतर आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई गरम झाली त्यानंतर त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेल गरम होतंय कमी गॅसवर, तोवर अजून एक कढई काढली आणि त्या कढईमध्ये कढईखाली गॅस ऑन केला आणि त्या कढईमध्ये बाजरीचं पीठ जे ते 3 चमचे भरून, म्हणजे भाजीचा चमचा असतो ना त्या चमच्याने 3 चमचे भरून बाजरीचं पीठ काढलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे, 1 टेबलस्पूनच्या जवळजवळ घातलेलं असेल मी. आणि कमी गॅसवर मी हे बाजरीचं पीठ जे ते थोडंसं भाजून घेणार आहे. ऑप्शनल आहे भाजणं बाजरीचं पीठ, नाही भाजलं तरी चालेल आणि भाजलं तर अजून छान असं खमंग आपलं बाजरीचं पिठलं बनवून रेडी होतं. तर ते पीठ तिकडं एकीकडे भाजते तोवर इकडे फोडणी झालेली होती. तर फोडणीमध्ये मी जिरे घातलेले आहे तेलामध्ये आणि त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट मी करून ठेवलेली असते फ्रीजरमध्ये, ती पेस्ट घातलेली आहे आणि छान अशी आपल्याला ही पेस्ट जी ती मिनिटभर परतून घ्यायची. त्यानंतर यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालायची. नेहमीप्रमाणे मी सांगत असते की कधीही भाजी बनवत असताना भाजीच्या फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची, म्हणजे छान अशी चव कोथिंबीरीची पूर्ण भाजीत येते. आणि त्यानंतर दोन्ही कढयांकडे लक्ष देऊन आहे मी पीठही भाजून घेत आहे आणि इकडे जी आपण फोडणी घातलेली आहे ना तीही बनवून घेत आहे. तर आता फोडणी आपली 1 मिनिटभर भाजून झाली होती. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली, 1 चमचा चिली फ्लेक्स घातले आणि पुन्हा हे अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला पुन्हा हे फोडणीची ती चिली फ्लेक्स घालून तळून घ्यायची. आणि बाजरीचं पीठ जे ते आपल्याला अगदी वास सुटोस्तर, म्हणजे याचा कलर बदलून नाही द्यायचा, फक्त वास सुटोस्तर परतून घ्यायचे, भाजून घ्यायचे थोडंसं आणि बस त्याचं भाजायचं, बंद करायचं. गॅस मी इथे बंद केलेला आहे आणि आता बाजरीचं पीठ जे ते कढई गरम आहे ना त्यावर थोडंफार भाजत राहील. आणि इकडे फोडणी आपली रेडी झालेली होती. त्यामध्ये मी धुवून चिरून घेतलेली कांद्याची पात जी ती घातलेली आहे. बारीक अशी चिरून घ्यायची आपल्याला कांद्याची पात आणि ती कांद्याची पात घालून झाली की चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे आणि छान असं एकजीव करायचे. आणि कांद्याची पात आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायची. पूर्णपणे कांद्याची पात जी ती शिजल्या गेली की त्यानंतर मग आपल्याला भाजलेलं जे बाजरीचं पीठ आहे ना त्यामध्ये पाणी घालून त्याचे बॅटर बनवून घ्यायचे आणि हे बॅटर आपल्याला या कांद्याच्या पाथीमध्ये घालून घ्यायचे. तर या पद्धतीने मी बाजरीच्या पिठाचं जे म्हणजे बाजरीचं पीठ घालून कांद्याच्या पाथीचं, म्हणजे कांद्याची पात घालून बाजरीच्या पिठाचं पिठलं करत असते. खूप सोपी पद्धत आहे आणि खायला खूप छान लागतं, खूप मस्त चविष्ट हे बनवून रेडी होतं. आणि माझा एक्सपिरियन्स जर सांगायचा झाला तर हे कांद्याची पात घालून बाजरीच्या पिठाचं जे पिठलं आहे ना हे बऱ्यापैकी म्हणजे 100त 90% बायकांनाच आवडतं, फक्त माणसांना एवढं आवडत नाही. कारण की आमचे हे जे आहे ते एवढं आवडीने खात नाही शौर्य, पण तनिष्का, अनुष्का आणि मी आम्हाला खूप आवडीने आम्ही हे खातो, आम्हाला खूप आवडतं. खूप छान चविष्ट असं लागतं हे पिठलं. तर आपण जे बॅटर बनवून घेतलेलं होतं ना ते बॅटर आपण कांद्याची पात पूर्णपणे शिजल्यानंतर यात घालून घ्यायचे. आपल्याला किती पाणी घालायचे त्या हिशोबाने पाणी घालायचे. तर मी अगदी थोडंसं पातळ केलेले, यापेक्षा घट्ट केलं ना तर तेही खूप छान लागतं. पण हे पिठलं जे येते याचं एकच फक्त म्हणजे गरम गरमच हे खायला लागतं, थंड झाल्यानंतर अजिबात चव देत नाही. सो मी आता आमचं तर आम्ही दोघं जण तर खाऊ लवकर, पण मुलांचं टिफिनला जाईल आणि तनिष्का जे ते लेट खाईल. तर मग मी काय करते की त्यावेळेला मुलांना पिठलं जे ते गरम करून देत असते, म्हणजे ते अजून छान लागतं. तर पिठलं आपलं बनवून रेडी झालेलं आहे. ते एक साईड दुसऱ्या गॅसवर ठेवलेलं आहे, कढईवर झाकण ठेवलं आणि इकडे कास्ट आयरनची कढई जी ती गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घातलेली आहे. मोहरी छान आपल्याला फुलून द्यायची. कुठल्याही भाजीत आपण ज्या वेळेला मोहरी घालतो ना तर ती छान अशी फुलून द्यायची, म्हणजे तिची चव जी आहे ती छान अशी एनहान्स होती. त्यानंतर जिरे घालून घेतले, जिरे फुलले. त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घातला. कढीपत्ता मी असा तोडून घालते कारण की मुलं जे ना अशी वेचून काढता भाजी बंद कढीपत्ता, सो मी त्यामुळे तोडून असा कढीपत्ता टाकत राहते. आणि आलं लसूण पेस्ट घातलेली 1 चमचा. आणि आता हा मसाला जो तो आपल्याला ही फोडणी 1 मिनिटभर तळून घ्यायची आहे.
1 मिनिटभर ही फोडणी तळून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचे, 1 चमचा धना पावडर घालायची, अर्धा चमचा हळद पावडर घालायची, चवीनुसार मीठ घालायचे आणि छान अशी आता पुन्हा ही जे तेलामध्ये आपण म्हणजे पहिली जे आलं लसूण घालून फोडणी घातलेली होती ना आणि मसाले घातले होते ना, अर्धा मिनिट छान अशी परतून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये रफली चॉप केलेले टोमॅटो घातलेले, मी मीडियम साईजचे 3 टोमॅटो घातलेले, ते 1 मिनिटभर पुन्हा आपल्याला परतून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये आपल्याला गाजर कट करून घालायचं आहे फोडणीमध्ये, तिथं आपल्याला कोथिंबीरही घालून घ्यायची म्हणजे छान अशी कोथिंबीरीची चव उतरते आणि बटाटा घालून घ्यायचा आहे। तर आपण गाजर आणि बटाटा याची भाजी बघत आहोत, म्हणजे भाजी बनवत आहोत आणि यामध्ये तुम्ही मटारसुद्धा घालू शकता, मटारसुद्धा खूप छान लागतं या भाजीमध्ये। माझ्याकडे नव्हतं, माझा वीकेंड चालू आहे आता सध्या, म्हणजे उद्या आहे आमच्या इथे गुरुवारचा बाजार आणि आता म्हणजे फ्रीजमधल्या भाज्या वगैरे होत्या ना त्या सगळ्या संपलेल्या होत्या आणि ॲक्च्युली मला आज फ्रीजसुद्धा क्लीन करायचा होता पण काही झालं नाही। बघूया उद्या मी तुमच्यासोबतही शेअर करेल फ्रीज कसा क्लीन केला काय ते। तर मी वीकली बेसिसवर जे ते माझा फ्रीजसुद्धा क्लीन करत असते, त्यामुळे भाज्या आणल्यानंतर मस्त फ्रीज आपला फ्रेश पूर्ण व्यवस्थित फ्रेश असतो, मोकळा असतो आणि आपण आणलेल्या भाज्या जे ते आपण त्यात व्यवस्थित स्टोअर करू शकतो। तर या हिशोबाने तर आपले सगळे व्हेजिटेबल्स घालून आपल्याला ते छान एकजीव करून घ्यायचे आणि बस आपली भाजी जी ते आता एक साईड शिजत राहील। तर मी गॅसची जी म्हणजे कढाई जी ती दुसऱ्या गॅसवर ठेवली, झाकण ठेवून आता ते 1-10 मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची। पाणी जे ते आपोआप गाजर आणि बटाटो दोन्ही पाणी सोडत असतं तर त्यात भाजी शिजून जाते। फक्त आपल्याला एकच करायचं की कमी गॅसवर ही भाजी शिजवायची, हाय फ्लेमवर किंवा मीडियम गॅसवर शिजवायचं नाही, कमी गॅसवरच भाजी शिजवून घ्यायची। भलेही मग 15 मिनटंसुद्धा लागू शकता, गॅस कसा आहे आपला छोटा मोठा या हिशोबाने। तर मी कमी गॅसवर तिकडे भाजी झाकण ठेवून शिजत ठेवलेली आहे, तोवर आता इकडे पेरूचं सॅलड बनवून घेणार आहे। तर काल तुम्ही बघितलंच असेल, कालच्या व्हिडिओमध्ये आमच्या आईचे इथे पेरू घेऊन आल्या होत्या, मस्त शेतातले ताजे पेरू आलेले होते। तर हे पेरू मी छान धुवून घेतले आणि त्यानंतर 4 भागामध्ये हे पेरू कट करून याचं बी जे आहे ना ते आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचे, कारण की बी जर खाल्ल्या गेलं ना मुलांकडनं किंवा आपणही बी जर खाल्लं पेरूचं तर पोट दुखतं, त्यामुळे मी शक्यतो मुलांनाही हीच सवय लावलेली आहे आणि आम्ही सुद्धा पेरूचं जे बी आहे ना ते खात नाही, आम्ही तो पार्ट काढून टाकतो। तर त्याच पद्धतीने मी पेरूचं जे बी आहे ना ते काढून टाकलेलं आहे आणि मध्ये मध्ये भाजीकडेही लक्ष देते। तर भाजी आपल्याला 2-3 वेळेस लक्ष द्यायला लागतं आणि टोटल 15 मिनटं लागले भाजी शिजायला। पाणी न घालताच मी छान अशी ही भाजी शिजून घेतली आणि खूप छान अप्रतिम अशी ही भाजी बनवून रेडी झाली आणि एक वेगळ्या चवीची छान अशी मस्त अशी भाजी आपली बनवून रेडी होते। तर पुन्हा झाकण ठेवून अजून 5 मिनटं मी ही भाजी शिजून घेणार आहे, टोटल 15 मिनटं। आणि तोवर मी इकडे गॅसवर तवाही गरम करायला ठेवला होता, कमी गॅसवर, कास्ट आयरनचा तवा आहे त्यामुळे त्याला गरम व्हायला वेळ लागतो। तर त्या वेळेमध्ये मी पेरू कट करून घेत आहे, तर बॉक्स शेपमध्येच मी इथे पेरू कट करून घेतलेला आहे। आता पेरूचं सॅलड अगदी वेगळ्या पद्धतीने आणि मस्त चविष्ट असं बनवून रेडी होतं। ज्या पद्धतीने आपण पायनॅपलचं बघितलं होतं सॅलड कसं बनवलं होतं मी, तेही एकदम वेगळ्या चवीचं आणि टेस्टी असं पायनॅपल सॅलड बनवून होतं, त्याच पद्धतीने आता आपण पेरूचं सॅलड बघणार आहोत। तर पेरू कट करून घेतले, एका प्लेटमध्ये काढून घेतले मोठ्याशा आणि त्यामध्ये आपल्याला काळं मीठ जे असतं ना ते चवीनुसार घालून घ्यायचे। त्यानंतर काश्मीरी लाल तिखट जे आहे ना ते अर्धा चमचाला थोडंसं कमी घातलेलं आहे मी आणि यामध्ये आता आपल्याला हे पिठी साखर घालून घ्यायची, ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची असेल तर घाला, नाहीतर नाही घातली तरी चालेल। आता मी जे पेरू घेतलेले होते ना ते छान असे गोड होते, पण तरीसुद्धा मी 1 चमचाभर यामध्ये पिठी साखर घातलेली। पिठी साखरेने छान अशी चव इनहॅन्स होते आणि जर समजा बाय चान्स पेरू जो येतो तुरट असेल किंवा मग आंबट असेल ना तर छान अशी चव येते त्याला। तर साखर जी येते 1 चमचाभर घालून घ्यायची, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातलेली आणि सगळं साहित्य घालून आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचं आणि बस आपलं पेरूचं सॅलडसुद्धा बनवून रेडी झालेलं आहे। आणि मिस्टर आलेले होते अनुष्काला सोडून, तर आता त्यांचं म्हणजे ऑफिसचा टायमिंग झाला होता तर त्यांना ते सकाळी जेवण करून जात असतात, तर त्यांना आता मी पटकन अगोदर गरमागरम चपात्या बनवून देईल आणि त्यानंतर लगेचच अनुष्काचा टिफिनही पॅक करून घेईल। तर अगोदर पहिली पोळी करून घेईल, नेहमीप्रमाणे पहिली पोळी करून घ्यायची आणि ती लगेचच बेलासाठी दूध कालायला काढून ठेवायची, कारण तिचाही आता आरडाओरडा चालू आहे, बॅकग्राऊंडला माझ्या मागे तेच चालू आहे, बेलाचा आरडाओरडा चालू आहे। तिला भूक लागल्यानंतर अजिबात तिला थांबवत नाही आणि ती मग
काय आतंक करेल ना काहीच सांगता येत नाही. तर खिडकीत जाते, पुढच्या दरवाजाने येते, मागच्या दरवाजाने येते, आरडाओरडा चालू आहे तिचा. तर अगोदर एक चपाती बनवून घेईल, ती तिच्यासाठी दूध कालायला भिजवून ठेवील, तिला दूध काला देईल, त्यानंतरच ती मला पुढचं सगळं काम करून देईल. तर चपात्या इथे मी फक्त 2-3च बनवून घेतल्या आणि लगेचच इथे पाहुणे आलेले होते, तर मग त्यांच्यासाठी चहा ठेवायचा होता. तर हे एक रोजचं शेड्यूल आहे बरं का माझं. मी चपात्या बनवायला घेतल्या की कोणी ना कोणी पाहुणे येतात आणि मला त्यांना चहा करायचा असतो. तर असं होतं, आपल्याला एक काम करता करता अजून दुसरं काम येतं आणि तेही करायला लागतं. आणि हे थोडंसं म्हणजे हे थोडं कमी होतं ना. एखाद्या वेळेला तर काय होतं की स्वयंपाक चालू असतो, खूप गडबड असते, मुलांचे टिफिन वगैरे द्यायचे असतात आणि पाहुणे येतात, लेडीज वगैरे असतात, त्यांना एंटरटेन करून स्वयंपाक करायचा, टिफिन द्यायचा, मिस्टरांचं जेवण, ते आलेले असतात त्यांचं जेवण वगैरे भरपूर टफ जातं. पण आपण लेडीज पहिल्यापासून काय म्हणता ना, किस मिट्टी से बनी हुई होती है, सब हँडल कर लेती है, त्या पद्धतीने सगळं हँडल होऊन जातं. फक्त थोडेसे पेशन्सची गरज असतात. नवीन लग्न झालेलं असतं त्यावेळेला हँडल करणं थोडंसं कठीण जातं, कारण की आपल्याला सवय नसते. पण जसा जसा काळ वेळ जातो त्यावेळे तसं आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या यूज टू होऊन जात्या. तेच माझ्या संग झालेलं आहे. पाहुणे आले, 2-3 चपात्या करून घेतल्या टिफिन पुरत्या आणि त्यानंतर चहा केला आणि चहा दिला आणि त्या पाहुण्यांना चहा दिला. थोडा वेळ ते बसले, जेंट्सच आलेले होते, तर मिस्टरांनीच अटेंड केलं त्यांना आणि मी माझं इकडं काम चालूच होतं. तर ते पाहुणे गेले आणि लगेच माझे भाचे आले, माझे सख्खे भाचे म्हणजे माझ्या नंदेचा मुलगा. तर मग त्यांनी आणि यांनी मिळून दोघांनी जेवण केलं. तर लगेच त्यांना जेवायला ताटं वगैरे करून दिले. तर असे आपल्याला म्हणजे तारेवरची कसरत ही सगळ्यांनाच करायला लागते. सगळ्यांच्याच मागं हे असे गोंधळ असतात. मी एकटीच नाही आहे, पण मी जे ते माझ्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे की मी तुमच्यासोबत शेअर करू शकते, सांगू शकते. तर त्याची ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, हुबेहूब चित्र उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अजून तर मी चहा पण केलेली नाही, पण मी बरंचसं पुढं होणारी भविष्यवाणी तुम्हाला करून दिलेली आहे. तर पटापट फक्त 3-4 चपात्या बनवून घेणार आहे आणि पहिल्या चपातीचा बेलाला काला करून देणार आहे. तर आता ती इथे दिसेल, पण एखाद्या वेळेला तिला भूक अनावर झाली ना तर ती एकदम पायाजवळ येऊन जाते. नाहीतर मग काय करते, मी बाहेर गेली की माझ्या पायाला चावे घेते, किंवा मग मुलं गेले ना तर मग तिला एक कळालेलं आहे की मम्मा तरी एवढं काही नाही, पण मुलं गेले की ती त्यांना चावायला लागले का मग खूप आरडाओरडा होतो. तर मग त्यामुळे मी पटकन अगोदर जे ते तिला काला करून देणार आहे. बघा, एका प्लेटमध्ये मी तिकडे बेलाचा काला जो येतो म्हणजे पोळी जी ती चुरून घेतलेली आहे आणि तर अनुष्काच्या टिफिनसाठी 2-3 चपात्या करून घेतल्या आणि आता चहाची सुद्धा तयारी करत आहे. तर गॅसवर चपाती अर्धवटच भाजलेली होती, पण हा कास्ट आयरनचा तवा आहे ना, तर यावर चपाती पूर्णपणे भाजली जाईल, त्यामुळे मी तो तवा फक्त एक साईड उचलून ठेवला आणि इकडे चहा ठेवायला घेतलेला आहे. तर जे दादा आलेले होते ते ब्लॅक टी घेतात, तर त्यांच्यासाठी ब्लॅक टी बनवत आहे. पाणी घातलेले पातेल्यामध्ये, त्यामध्ये साखर आणि अगदी चिमूटभर आपल्याला चहापत्ती घालून घ्यायची, वेलची घालायची. थंडीचे दिवस आहे तर वेलचीचा चहा छान लागतो. तर वेलची टाकून घेतली आणि चहाला फक्त आपल्याला एक उकळी येऊन द्यायची आणि बस आपली जी ब्लॅक टी आहे ती बनवून रेडी होते. तर ब्लॅक टी झाली, त्यांना दिली आणि लगेचच भाचे आले होते. तर मग पुढच्या पोळ्या बनवायला घेतल्या आणि त्यांना जेवायला वगैरे दिलं. हे सगळं करोस्तोर जवळजवळ माझ्या मते 10:30-11 वाजले होते आणि शौर्य घरी होता. तर मग मी काय केलं, यांचं आता हे जेवणं करताय, तर हे जेवणं करताय तोवर मी अनुष्काचा टिफिन भरून घेतला आणि तिला टिफिनला मी जे बाजरीचं पिठलं केलेलं होतं ना तेही दिलं आणि बटाट्याची भाजी दिली, कारण की ती आता तरी 3ला येते, पण या अगोदर किंवा इथून पुढे जे येते 1 जानेवारी नंतर तिला पूर्ण 6 वाजेपर्यंत ती देते, स्कूलमध्ये राहते. तर मग त्या हिशोबाने मी तिला डबा जो एक्स्ट्राचा देत असते. आणि मी जो टिफिन देते ना मुलांना, तर माझ्या हातच्या भाज्या जे ते बऱ्यापैकी त्यांच्या फ्रेंड्सलाही आवडतात, तर मग त्यांचे फ्रेंड्सही खातात. तर त्या हिशोबाने मी टिफिन जो तो देताना जास्तीचाच देते, म्हणजे ते त्यांचे फ्रेंड्सही खातील आणि हिचंही पोट भरेल या हिशोबाने. तर पिठलंही दिलेलं आहे, कांद्याच्या पातीचं बाजरीचं पिठलं, त्यानंतर बटाट्याची भाजी दिली, पेरूचं सॅलेड दिलं, काकडीसुद्धा दिलेली आहे. आजच्या टिफिनमध्ये जे ते कुठलंही बाहेरचं म्हणजे बिस्किट वगैरे किंवा केक वगैरे असं काही दिलेलं नाही, पूर्णपणे हेल्दी आणि टेस्टी असा टिफिन दिलेला आहे. तर काकडीचं सॅलेड, पेरूचं सॅलेड
आणि चपाती मी शक्यतो बटर पेपरमध्येच फोल्ड करून देते, जेणेकरून ती सॉफ्टही राहते आणि चपातीला असं पाणी सुटत नाही, घाम येत नाही. तर ह्या हिशोबाने आता ही इथे मी 1.5 चपाती पॅक केलेली आहे. चपाती पॅक करण्याची पद्धत तुम्हाला व्हिडिओत बघूनच समजून घ्यायला लागेल, सांगणं कठीण जाणार आहे. तर चपाती पॅक करून बटर पेपरमध्ये पॅक करून ठेवून दिली आणि अशा पद्धतीने तिचा टिफिन पॅक केला. आणि हा उठून आलेला होता. जास्तीत जास्त एक अर्धा 2-1 तास तो जागा राहिला आणि रडायला लागला होता, कारण अजून त्याचे गाल दुखत आहे, टॉन्सिल्स दुखत आहे. तर मग मी भांडे वगैरे तसेच ठेवले आणि लगेचच येते त्याला घेऊन इथे बसलेली होते. तर तो झोपला होता. तर मग अर्धा तास मी फक्त मला काय बघायचं ते TV वरती बघितलं आणि त्यानंतर पुन्हा आता इथे आलेली आहे किचनमध्ये. म्हटलं चला आता पटकन देते, मुलं येण्याच्या अगोदर म्हणजे तनिष्का अनुष्का येण्या अगोदर भांडे वगैरे क्लीन करून, किचन क्लीन करून घेतला म्हणजे मग जास्त राहाडा होत नाही. आणि ह्या किचन लगेच क्लीन केला ना तर ते आवरायला सुद्धा जास्त कठीण जात नाही. वेळ झाला की मग आपल्याला हे कामं बघून जे ते खूप कंटाळा येतो. आणि काय झालं आहे 2 दिवसापासून जे ते आमच्याकडे थंडी खूप वाढलेली, इतकी भयानक थंडी वाढली ना, तर सारखं असं चादरीमध्ये घुसून बसायला लागतं. नाही तर मग हीटर चालू करून देते मी. आता तर पिरियड चालू आहे ना, तर पाठ एवढी दुखते ना माझी, तर मी शक्यतो हीटर चालू करून देते आणि गरम वाफ त्या पाठेवरती घेते, जेणेकरून बरं वाटतं. कारण की ना खाली वाकायला गेलं ना तर एकदम असं वाकताच येत नाही मला, इतकी पाठ माझी दुखते, कंबर दुखते ना. तर त्याकरता मग मला थोडंसं पिरियड्समध्येच अडचण येते, बाकी एरवी मला काही अडचण येत नाही. आणि आज मी माझं जे वर्कआउटची मीटिंग आहे ना ती सुद्धा स्किप केली, कारण की मला माहिती होतं माझ्याकडनं होणारच नाही. भयंकर थंडीमध्ये तर खूपच जास्त माझी पाठ दुखत असते. तर त्यानंतर मी आता इथे भांडे क्लीन करायला घेतले ना, तर अगोदर कास्ट आयरनचे भांडे जे ते घासून घेतले, पुसून घेतले आणि ते गॅसवर गरम करून घेतले. तर गरम करून घेतल्याने ना आपल्याला हे भांडे जे ते सीझन करण्याची गरज पडत नाही, तेल वगैरे लावण्याची गरज पडत नाही आणि आपल्या भांड्यांना अजिबात जे ते कार्बन चढत नाही, ते खराब होत नाही. तर ते अशा प्रकारे मी कास्ट आयरनच्या भांड्यांची जी ती काळजी घेत असते. त्यानंतर भांडे इथे मी क्लीनच करत होते, तोवर लगेचच लाईट गेलेले आहे. इन्व्हर्टर काढून नेलेलं आहे, त्यामुळे मग लाईट गेले तर पूर्णपणे अंधार झाला होता. पण म्हटलं असून देत, ही परिस्थितीसुद्धा आपली दिसली पाहिजे. ही असंही असतं, सगळ्याच गोष्टी आपल्याला वेळेवर अवेलेबल असतात असं नाही आहे. काही गोष्टी असतात, काही गोष्टी नसतात. तर एक 7-8 दिवस आम्हाला बिना इन्व्हर्टरचंच काढायला लागेल. तर इन्व्हर्टर नसल्यामुळे लाईट नाही आहे, तर अंधार झालेला आहे. पण मी म्हटलं चला आपण आपले पुढचे कामही करून घेऊ आणि व्हिडिओही चालू ठेवू. कुठलीही एक गोष्ट नाही आहे म्हणून आपलं काम थांबवायचं हा माझा स्वभाव नाही आहे ना ती गोष्ट, तर त्या गोष्टीशिवाय आपण आपलं काम करत राहायचं, पुढं चालत राहायचं. तर आता इथे मी पूर्णपणे भांडेही क्लीन करून घेते आणि इथेच मी आजचा व्लॉग थांबवणार आहे. व्लॉग जर आवडला असेल तर एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.